भगवद्गीता जशी आहे तशी या व्हिडिओमध्ये सर्व कृष्ण भक्तांचे स्वागत. भगवद्गीता हा व्हिडिओ बनवण्याचा एकमेव कारण असा की भगवद्गीता हा ग्रंथ सर्व प्राणीमात्रांनी कंठस्थ करायला हवा. काय आहे भगवद्गीता? का भगवद्गीता श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली? अशी कोणते प्रश्न अर्जुनाला पडले की श्रीकृष्णाला भगवद्गीता अर्जुनाला सांगावी लागली? या सर्व प्रश्नांचे निवारण या व्हिडिओमध्ये, ह्या भगवद्गीता व्हिडिओ सिरीजमध्ये आपण बघणार आहोत. अज्ञानमय भौतिक अस्तित्वातून मानव जातीचा उद्धार करणे हा मेन भगवद्गीतेचा उद्देश आहे. अर्जुनाला ज्याप्रमाणे कुरुक्षेत्र येथे युद्ध करण्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या, त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्य हा अनेक प्रकारच्या अडचणीमुळे त्रस्त झालेला आहे. अर्जुन श्रीकृष्णांना शरण गेल्यामुळे त्याला भगवद्गीता सांगण्यात आली. फक्त अर्जुनच नव्हे तर आपल्यापैकी प्रत्येक जण हा भौतिक जीवनामुळे चिंताग्रस्त आहे. खरं सांगता आपले अस्तित्व मुळी असत वातावरणात आहे. असत म्हणजे अशा वातावरणामध्ये ज्याचा कधीही अंत होऊ शकतो, जे चिरकाल टिकणारे नाही, असे वातावरण ज्याला आपण असत वातावरण असे म्हणू. खरे तर आपण असत वातावरणाला घाबरण्याचे काहीच कारण नाही, कारण आपले अस्तित्व शाश्वत आहे. पण काही कारणासाठी आपल्याला असत वातावरणात ठेवण्यात आले आहे. असत म्हणजे मी तुम्हाला अगोदरच सांगितले की असत म्हणजे जे अस्तित्वात नाही ते. इथे काही जणांना असा प्रश्न पडला असेल की बाई भौतिक जीवन म्हणजे काय? आता भौतिक जीवन म्हणजे जे आपण रोज भोगतो, रोजचे आपले कर्म, रोजचा आपला नित्यनियम, या सर्व गोष्टीच म्हणजेच आपल्या भौतिक जीवनामध्ये येतात. मग त्यामध्ये सुख, दुःख, कर्म, अकर्म ह्या सर्व गोष्टी या भौतिक जीवनामध्ये येतात. खरे पाहता जेव्हा आपल्यावरती दुःखाचा डोंगर कोसळतो तेव्हाच आपण त्या भगवंताकडे आकर्षले जातो. खरं सांगायचं म्हणजे ज्यावेळेस आपल्या अवतीभोवती सुखाचे वारे वाहतात तेव्हा आपल्याला त्या देवाचं लक्षण नसतं. परंतु जेव्हा आपल्यावरती दुःखाचं संकट कोसळलं जातं त्यावेळेसच आपल्याला त्या परमेश्वराचं स्मरण होतं. त्यावेळेसच आपण त्या परमेश्वराकडे धाव घेतो. खरं सांगायचं म्हणजे कधी कोणी असा विचार केला आहे का की आपला जन्म कशासाठी झाला आहे, आपला जन्म का झाला आहे, आणि आपला मृत्यू कसा होणार, आपला मृत्यू का होणार, आणि मृत्यू झाल्यानंतर आपले काय होणार, मृत्यू झाल्यानंतर आपण कुठे जाणार? या प्रश्नाबद्दल जे जिज्ञासू असतात तेच भगवद्गीतेचे योग्य अभ्यासक होण्यास लायक आहे. चला तर सुरुवात करूया. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 1, अर्जुन विषाद योग. अर्जुन विषाद योगाचे थोडक्यात वर्णन. किंवा जेव्हा अर्जुन कुरुक्षेत्रातील युद्धस्थळावर सैन्याचे निरीक्षण करण्यासाठी श्रीकृष्णाला त्याचा रथ कुरुक्षेत्राच्या दोन्ही पक्षाच्या मध्ये उभा करण्यास सांगतो, त्यावेळी अर्जुन तिथे आलेले दोन्ही पक्षातले महारथींना बघतो. त्याचे नातेवाईक, गुरु, मित्र, आजोबा, मामा हे सर्वजण जीव द्यायला तयार झाल्याचे त्याला दिसून येते. त्यावेळेस अर्जुन शोकाकुल आणि मोहग्रस्त झाल्याने अर्जुनाची शक्ती खचून जाते, मन गोंधळून जाते आणि तो युद्ध करण्याचा निश्चय सोडून देतो आणि त्याचं धनुष्यबाण खाली टाकतो आणि श्रीकृष्णाला सांगतो, हे प्रभू, मी या युद्धास तयार नाही आहे, मी युद्ध करणार नाही. खरे पाहता या अध्यायाची सुरुवात होते धृतराष्ट्रापासून. कारण धृतराष्ट्राला जाणून घ्यायचं असतं की कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती त्याचे 100 पुत्र कौरव काय करत आहे, तसेच पांडव काय करत आहे, या सर्व गोष्टी धृतराष्ट्राला जाणून घ्यायच्या असतात. म्हणून ते त्याच्या सहकार्य संजयला विचारतात आणि इथून पुढे भगवद्गीतेची सुरुवात होते. सुरुवात करूया. अर्जुन विषाद योग. धृतराष्ट्र उवाच
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता विभुत्सव मामका पांडवच्छेव किम कुर्वत संजय. धृतराष्ट्र संजयला विचारतात, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडवाच्या पुत्रांनी काय केले? धृतराष्ट्र इथे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत की कुरुक्षेत्रावरती धर्मक्षेत्रावरती नेमके काय होत आहे, माझे पुत्र आणि पांडुपुत्र यांच्यामध्ये काय संवाद होत आहे, ह्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न ते संजयकडून करत आहेत. धृतराष्ट्र हा डोळ्याने आंधळा होता, परंतु मनाने आणि मस्तिष्काने नाही. तर त्याच्या मनात हे विचार चालू होते की आपण धर्माच्या विरोधात आहोत, कारण आपण आपल्या पुत्रमोहामध्ये शांतीच्या ऐवजी युद्ध स्वीकारले आहे. त्यामुळे त्याच्या मनात असा विचार चालू होता की नेमकं युद्धभूमीवरती आता सध्या काय होत आहे आणि काय होणार आहे आणि याचा परिणाम काय होईल हे सुद्धा ते आधीच जाणून होते. जर आपण एखाद्या वेळेस एखादी वाईट गोष्ट करत असेल तर आपल्यालाही त्या गोष्टीचे दोन्ही पैलू दिसून येतात. त्या गोष्टीची वाईट बाजू आणि चांगली बाजू ही आपल्याला ती गोष्ट करण्याच्या अगोदरच दिसून येते. त्यामुळे त्यांना ही गोष्ट समजून आली होती की या युद्धाचा परिणाम काय होणार आहे, कारण आपण अधर्माकडून उभे आहोत आणि धर्माकडून साक्षात परमात्मा श्रीकृष्ण भगवान उभे आहेत. त्यामुळे त्यांना या युद्धाचा परिणाम काय होणार याची अगोदरच जाणीव होती. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनं ब्रवीत. संजयला दिव्य दृष्टी प्राप्त असल्यामुळे संजय कुरुक्षेत्रावरती काय चालू आहे तो तिथूनच बघू शकत होता आणि त्याच्या राजा धृतराष्ट्राला जे काय कुरुक्षेत्रावरती घडत आहे ते सांगत होता. संजय म्हणाला, हे राजन, पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्याकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला. धृतराष्ट्र हा जन्मताच आंधळा होता व दुर्दैवाने तो आध्यात्मिकदृष्ट्याही आंधळाच होता, कारण त्याला नक्की माहीत होते की आपली मुलेही आपल्याप्रमाणेच आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत अंध आहेत आणि जन्मापासून पुण्यवान असणाऱ्या पांडवाबरोबर आपल्या मुलांचा कधीच सलोखा होणार नाही अशी त्याची खात्री होती. तरीसुद्धा तीर्थस्थळाच्या प्रभावाबद्दल त्याला शंका होती. धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल केलेली हेतुपूर्वक विचारणा संजय जाणू शकत होता. म्हणून उद्विग्न झालेल्या राजाला त्याला प्रोत्साहित करायचे होते आणि म्हणूनच त्याने राजाला खात्रीपूर्वक पटवून दिले की पवित्र धर्मक्षेत्राच्या प्रभावाखाली त्याचे पुत्र कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाहीत. यासाठी संजयने राजाला माहिती पुरवली की दुर्योधनाने पांडवाचे सैन्यबळ पाहिले आणि तत्काळ तो आपले सेनापती द्रोणाचार्य यांच्याकडे त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी गेला. या ठिकाणी जरी दुर्योधनाचा राजा म्हणून उल्लेख करण्यात आला तरी त्याला गंभीर परिस्थिती उद्भवल्यामुळे आपल्या सेनापतीकडे जावे लागले, यावरून तो राजकारणी होण्यास पात्र होता हे कळून येते. पण जेव्हा त्याने पांडव सैन्याची व्यूहरचना पाहिली, जरी तो त्याच्या स्वभावाने दाखवत होता की हे युद्ध मीच जिंकणार, परंतु त्याच्या मनामध्ये एक भीती होती की मी हे युद्ध हरणार. पच्छेता पांडुपुत्राणं आचार्य महती च मुं व्यूढा द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता. दुर्योधन आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य यांच्याकडे जातो आणि म्हणतो, हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. दुर्योधनाला आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य यांच्या चुका दाखवून द्यायच्या होत्या. द्रौपदीचे पिता द्रुपद
यांच्याशी द्रोणाचार्याचे राजनैतिक कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा परिणाम म्हणून द्रौपदाने एक मोठा यज्ञ केला, ज्यामुळे त्याला द्रोणाचार्याचा वध करू शकेल अशा पुत्राची प्राप्ती झाली. द्रोणाचार्यांना याची पूर्ण जाणीव होती आणि तरीसुद्धा उदार ब्राह्मण या नात्याने त्यांनी आपल्याकडे लष्करी शिक्षण प्राप्त करण्यासाठी सोपवण्यात आलेल्या द्रुपदपुत्र दृष्टद्युम्नाला स्वतःकडील सर्व प्रकारच्या युद्धकला शिकवण्यात मुळीच कसर केला नाही. आता कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये दृष्टद्युम्नाने पांडवांची बाजू घेतली होती. त्याने द्रोणाचार्याकडून प्राप्त झालेल्या युद्धकलेनुसारच पांडव सेनेची व्यूहरचना केली होती. द्रोणाचार्यांनी युद्ध करतेवेळी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता दक्ष राहावे म्हणून दुर्योधनाने त्यांची ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली. यावरून त्याला हे देखील दाखवून द्यायचे होते की पांडव हे द्रोणाचार्यांचे प्रिय शिष्य असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध युद्ध करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा सौम्यपणा दाखवू नये. विशेषतः अर्जुन हा त्यांचा बुद्धिमान आणि सर्वात प्रिय शिष्य होता. अशा प्रकारचा सौम्यपणा युद्धात पराभूत होण्यास कारणीभूत ठरू शकतो असा इशाराही दुर्योधनाने याद्वारे दिला. अत्र शूरा महेश्वासा भीमा अर्जुन समायुधी युयोधानो विराटच्छ द्रुपदच्छ महारथा दृष्टुकेतु चेकितान काशीराजच्छ वीर्यवान पुरुजी कुन्तिभोजच्छ शैबच्छ नरपुण्डव विधामन्युच्छ विक्रांत उत्तममोजाच्छ वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाच्छ सर्वयव महारथा. या तिन्ही श्लोकामध्ये दुर्योधन पांडुपुत्रांचे वर्णन करत आहे. मागील श्लोकामध्ये दुर्योधनाने आचार्यापाशी जाऊन असं म्हणाला, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. आणि या 3 श्लोकामध्ये तो पांडव सेनेचे महारथी यांचं वर्णन करीत आहे. पांडव सेनेमध्ये भीम आणि अर्जुन यांच्याबरोबरचे शूर आणि महान धनुर्धर आहेत. तसेच युयुधान, विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धेसुद्धा आहेत. तेथे श्रेष्ठ शूरवर आणि बलशाली असे दृष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरोजित, कुंतीभोज आणि शब्य यांच्यासारखे योद्धे आहेत. येथे पराक्रमी युधामन्यू अत्यंत शक्तिशाली, उत्तमौजा, सुभद्रपुत्र आणि द्रुपदीचे पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी लढवय्ये आहेत. दुर्योधन हे जाणून होता की द्रोणाचार्यांच्या बलशाली आणि निपुण युद्धकलेसमोर दृष्टद्युम्न काही फारसा मोठा अडथळा नव्हता. तरी भय वाटण्यासारखे इतरही अनेक योद्धे होते. दुर्योधन याचा उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे अडथळे म्हणून करतो, कारण त्यांच्यापैकी प्रत्येकजण भीम आणि अर्जुन यांच्या इतकाच शक्तिशाली होता. त्याला भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीचे पुरेपूर जाणीव होती, म्हणून इतरांची तुलना त्याने त्यांच्याशी केली. अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम नायकामं सैन्यस्य संज्ञार्थ तान् ब्रवीमिते. आतापर्यंत दुर्योधनाने पांडव सेनेचे वर्णन करून दिले, परंतु आता दुर्योधन गुरु द्रोणाचार्याला त्याच्या स्वतःच्या सेनेचे वर्णन करीत आहे. दुर्योधन म्हणाला, हे ब्राह्मण श्रेष्ठ, तुमच्या माहितीकरता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो. भवानी भीष्मच्छ कर्णच्छ कृपच्छ समितिंजय अश्वत्थामा विकर्णच्छ सोमदत्तिस्तैवच. इथे दुर्योधन गुरु द्रोणाचार्याला म्हणाला, इथे आपण स्वतः भीष्म, कर्ण, कृप, अश्वत्थामा, विकर्ण आणि भूरिश्रवा नावाचा सोमदत्त पुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत. इथे दुर्योधनाने ज्या ज्या योद्ध्यांचा उल्लेख केला ते काही सर्वसामान्य योद्धे नव्हते. ते सर्व योद्धे अपराजित होते. त्यांना आजपर्यंत कोणीही हरवू शकलं नव्हतं. विकर्ण हा दुर्योधनाचा भाऊ होता. अश्वत्थामा हा द्रोणाचार्याचा पुत्र होता, जो की अजय होता.
आणि सोमदत्त आणि भूरिश्रवा हा बहालिका राजाचा पुत्र होता. कर्ण हा अर्जुनाचा भाऊ होता, कारण पांडू राजाशी विवाह होण्यापूर्वीच तो कुंतीच्या पोटी जन्माला आला होता आणि कृपाचार्याच्या जुळ्या बहिणीचा द्रोणाचार्याशी विवाह झाला होता. अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविता नानाशस्त्रप्रहरणा सर्वे युद्धविशारदा. दुर्योधनाला एक गोष्ट ठाम माहीत होती की त्याला माहीत होतं की त्याच्यासाठी जीवनाचा त्याग करणारे, त्याच्यासाठी जीवनाचा त्याग करणारे सदैव तत्पर असणारे भरपूर शूरवीर होते. ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रांनी सुसज्ज होते आणि त्यांना विविध प्रकारच्या युद्धकलेमध्ये ते निपुण होते. दुर्योधनाच्या योद्ध्याबद्दल जर सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये जयद्रथ, कृतवर्मा आणि शल्य यासारखे इतर योद्ध्याविषयी सांगायचे झाल्यास ते सर्वजण दुर्योधनासाठी आपले जीवन देण्यास तयार होते. कारण दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ते सर्वजण पापी दुर्योधनाच्या पक्षाला मिळाल्याने कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर या सर्वांचा मृत्यू अटळ होता. वर सांगितलेल्या आपल्या मित्रांच्या एकत्रित सामर्थ्यावरून दुर्योधनाला मात्र आपल्या विजयाबद्दल पूर्ण खात्री होती. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. दुर्योधनाला माहीत होतं की आपली शक्ती ही अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत. परंतु भीमाने काळजीपूर्वक रचलेली पांडवांची शक्ती ही मर्यादित आहे. इथे दुर्योधनाला ही गोष्ट माहीत होती की आपल्या बाजूने पितामह भीष्म आहे. पितामह भीष्म म्हणजे एक अशी व्यक्ती जिला आजपर्यंत कुणीही युद्धामध्ये हरवू शकलं नव्हतं आणि त्यांना युद्धाचा खूप मोठा अनुभव असल्यामुळे त्याला माहीत होतं की जी पांडव सेनेची जी रचना भीमाने केली आहे, भीमाला युद्धकलेचा कमी अनुभव असल्यामुळे दुर्योधन असा विचार करत होता की तो पितामह भीष्मासमोर एक छोटासा व्यक्ती आहे. कारण या ठिकाणी बघता पितामह यांचा अनुभव दुर्योधनासमोर खूप मोठा होता. त्यामुळे दुर्योधनाला अशी खात्री होती की आपण पितामह भीष्माच्या सानिध्यामध्ये हे युद्ध आपणच जिंकणार. अयनेषु च सर्वेषु यथा भागं वस्थिता भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्ता सर्व एव हि. म्हणून दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणाला की आता तुम्ही सर्वांनी सैन्य व्यूहरचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केले पाहिजे. दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणाला की पितामह भीष्म हे कौरव सेनेचे सर्वश्रेष्ठ योद्धा आहेत. त्यामुळे सर्व कौरव सेनेचे हे कर्तव्य आहे की सर्व बाजूंनी पितामह भीष्मांचे रक्षण करावे. कारण कदाचित इतर बाजूने शत्रू या संधीचा फायदा घेऊन पितामह भीष्मावर आक्रमण करेल. त्यामुळे सर्व कौरव सेनेनी पितामह भीष्मांचे सर्व बाजूंनी त्यांचे रक्षण करावे. युद्धामध्ये भीष्मदेव आणि द्रोणाचार्य यांच्या पूर्ण पाठिंब्याची दुर्योधनाला खात्री होती. कारण ज्यावेळी मोठमोठ्या सेनापतींच्या सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण केले जात होते त्यावेळी तिने या दोघांकडे न्याययाचना केली होती, पण ते एक चकार शब्दही काढू शकले नव्हते. हे दुर्योधन निश्चित जाणून होता. या दोघांच्या मनात पांडवाबद्दल जिव्हाळा असला तरी द्रुत क्रीडेप्रमाणेच आताही ते या जिव्हाळ्याचा त्याग करतील अशी त्याला आशा होती आणि आणि या युद्धामध्ये माझा दोघेही साथ देतील अशी त्याला आकांक्षा होती, इच्छा होती.